नाशिक शहरातील सातपूर परिसरात सोशल मीडियाच्या गैरवापराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सिडको आणि सातपूर वॉलमन या व्हॉट्सअप ग्रुपवर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ पोस्ट आणि फॉरवर्ड करण्यात आल्याचं उघड झालं। या प्रकरणी पोलिसांनी थेट ग्रुप ॲडमिनसह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय। ग्रुपवर खरात प्रकरणाशी संबंधित तब्बल 8 अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते। केवळ पोस्टच नाही तर अनेक ॲडमिन्सनी हे व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केल्याचाही आरोप आहे। या प्रकरणात सिद्धार्थ रामोशे, रमेश शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे आणि साहिल सय्यद यांचा समावेश असून सर्व आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही। फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि IT ॲक्ट म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। IT ॲक्ट मधील कलम 67-67A नुसार अश्लील लैंगिक सामुग्री प्रसारित करणे गुन्हा आहे। भारतीय न्याय संहितेनुसार गोपनीयतेचा भंग, महिलांच्या सन्मानावर आघात आहे, त्यामुळे फॉरवर्ड करणे देखील गुन्हा आहे। कायद्यासमोर फक्त शेअर केलं हा बचाव चालत नाही। माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम 67 आणि 67A नुसार अश्लील चित्रफित प्रसारित करणे, विशेष करून महिलांची बदनामी करणे हा गुन्हा आहे। अशा गुन्ह्यामध्ये सोशल मीडियावरील आरोपी असा बचाव होऊ शकतात की जेव्हा त्यांनी ही क्लिप शेअर केली, मूळ सोर्स त्यांचा नव्हता, कुणाची तरी आलेली फॉरवर्डेड पोस्ट त्यांनी शेअर केली आहे। त्याचप्रमाणे बदनामी करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असा बचाव आरोपी घेऊ शकतात। पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना स्पष्ट इशारा दिलाय। कोणतीही आक्षेपार्ह सामग्री फॉरवर्ड करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा। व्हॉट्सअप डिजिटल पब्लिक स्पेस आहे। ॲडमिनला कंटेंट कंट्रोल करण्याची जबाबदारी असते। चुकीचा कंटेंट रोखला नाही तर तो निष्काळजीपणा मानला जातो। एक फॉरवर्ड कुणाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो, तर कठोर कायदा असल्यानं चुकीचं फॉरवर्ड करू नका। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।